नमो भगवते वासुदेवाय। पद्मभवं वशिष्ठं शब्दं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगेन्द्रमथास्य श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपालं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वातिककारवल्याम् अस्मद्गुरुं सन्ततमवतु। श्रुति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मणं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत या नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचा आता हे आज 10वं प्रकरण सुरू झालेले 9 प्रकरण आपण पाहिली। आता हे जे 10वं प्रकरण आहे याला नाव दिलेले गेले आहे ग्रंथ परिहार। ग्रंथ परिहार म्हणजे आतापर्यंत जो ग्रंथ आपण पाहिला वाचला त्याचं महत्व, त्याचं महात्म्य काय आहे। ग्रंथ तर आपण वाचला, ऐकला, पाहिला, परंतु या सर्व ग्रंथाचं एकूण महात्म्य काय आहे हे ज्ञानोबा आपल्याला त्या ग्रंथाचं महात्म्य सांगून आले या प्रकरणामध्ये। आणि म्हणून हे प्रकरण अमृतानुभवाची उजळणी म्हणा, पुनरावृत्ती म्हणा किंवा
अमृतानुभव झालेल्या विषयांचं पुन्हा दिग्दर्शन आपल्याला ज्ञानोबा थोडक्यात करून देत आहेत आणि अतिशय लहानपण करण्यात आहे. प्रकरण जरी लहान असलं तरी या प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी खूप सुंदर सुंदर अशा प्रकारचे महान विचार मांडलेले आहेत, तत्व सांगितलेले आहे, साधकांना अतिशय सोपा असा उपदेश केलेला आहे. अमृतानुभवामध्ये एकूण 10 प्रकरणे येतील. आता निदान त्या 10 प्रकरणांची निदान नावं तर लक्षात घ्या. पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे शिवशक्ती समावेश कथन. म्हणजे शिव म्हणजे भगवान आत्मा आणि त्याची शक्ती कुंडलिनी असं आपलं नाव आहे. शिवगामध्ये तिचं नाव कुंडलिनी आहे. तिचे असंख्य हजार नावाची. तेव्हा ही जी कुंडलिनी किंवा ही जी आत्मशक्ती आहे किंवा तिला शिव पार्वती म्हणा काही नाव द्या, ही 2 दैवत आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये. आणि ती खरी दैवत आहे. खरं दैवत आपलं तो आत्मा आहे आणि त्याची शक्ती आहे. आणि त्याचं अतिशय सुंदर वर्णन ज्ञानोबांनी या शिवशक्ती समावेश या कथेत पहिल्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. आत्मा कसा आहे, आत्म्याची शक्ती कशी आहे, ते कसे राहतात आणि काय करतात, त्यांचं कार्य काय आहे, त्याचा मोठा सुंदर बोध दिलेला आहे. आता इथे ते सगळं सांगणं अशक्य आहे. त्याच्या जवळ 64 ज्ञानोबांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं जे प्रकरण येतं त्यामध्ये श्री गुरूंचं स्तवन केले त्यांनी. या गुरुस्तवनामध्ये आतापर्यंत आपण जे गुरूंच्या संबंधी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, तसं किंवा त्याहीपेक्षा अधिक सुंदर आणि अनेक गुरूंच्या अनेक शक्तींच्या स्वरूपामध्ये गुरूंचं महत्व वर्णन केलेलं आहे. सद्गुरु हे आत्मतत्व परब्रह्म स्वरूप असतात असा हा जो अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत आहे. ज्ञानोबांनी या आपल्या सद्गुरूंच्या वर्णनामध्ये स्तवनामध्ये गुरूंना सर्वोत्तम असं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून गुरुस्थान सगळ्या साधकांनी ऐकलंच पाहिजे, इतकं महत्वाचं होतं गुरुस्थान. त्यात त्यांनी 80 ओव्या लिहिलेल्या आहेत. तिसरं प्रकरण जे आहे वाचा ऋण परिहार. वाचा म्हणजे आपली जी वाणी आहे तिचं आपल्या सगळ्यांवर जे ऋण झालेले आहे, जे उपकार झाले वाणीचे, त्याचा परिहार म्हणजे त्याचं महत्व सांगितलं. कारण वाणीच्या साह्यानेच आपला जगातला सगळा व्यवहार आणि परमार्थी सुरू होतो. आणि या ज्या 4 वाणी आहे पराकर्षणी मध्यमान लेखनी, या वाणीचं महत्व आधी सांगितलं ज्ञानोबांनी. आणि नंतर मग पुढे त्यांचाही काही उपयोग आत्म्याच्या ठिकाणी असं सांगितलं. या वाणी आत्म्यापर्यंत पोहोचत नाही असं सांगितलं. त्यानंतर चौथं प्रकरण जे आहे ते ज्ञान आणि अज्ञान भेद कथन आहे. आम्हाला ज्याला ज्ञान अज्ञानाने म्हणतो ते ज्ञान, ज्याला अज्ञान अज्ञान म्हणतो त्या ज्ञान, ज्ञानोबांनी या दोघांचं खंडन केलेले. आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानच नाही. आत्मा हा ज्ञान संपन्न ज्ञान स्वरूप आहे. आणि ते जे आत्म्याचं ज्ञान आहे ते म्हणजे जगाचं ज्ञान नाही.
ते लौकिक गोष्टींचं, संसाराचं, प्रपंचाचं ज्ञान नव्हे. आत्मज्ञान हा अत्यंत स्वतंत्र आणि वेगळाच विषय आहे. म्हणून आत्मज्ञान म्हणजे ज्ञान आहे. आणि जे लौकिक ज्ञान ज्याला म्हणतो, लौकिक म्हणजे लोकांचं, जगाचं, पदार्थांचं, विषयांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान नाही. आणि त्याच्या संबंधीचं अज्ञानही आत्म्याच्या ठिकाणी नाही. तेव्हा ज्ञान आणि अज्ञान हे जे जगातले आमचे ओळखीचे शब्द आहेत आणि त्यांचे विषयी जे यांचं स्वरूप आम्ही कल्पना करून ठेवलेलं आहे ते ज्ञानोगांनी आमच्या डोक्यातून काढून टाकले. म्हणून ज्ञान आणि अज्ञान यांच्यामधला भेद दाखवला दी आणि त्याचं खंडन केलं. त्यानंतर 5व्या प्रकरणामध्ये याच्या 43 ओव्या लिहिल्या ज्ञानोगांनी. त्यानंतर सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चित आनंद स्वरूपाचा हा जो आत्मा मी म्हणतो, ही जी पद आहेत या पदांचा उपयोग ज्ञानोगांनी असा करून घेतला की सत म्हणजे जे असत नाही ते सत. म्हणून आत्मा असत नाही म्हणून आम्हाला सत हा शब्द वापरावा लागला. चित म्हणजे जे जड नाही, जे चैतन्य स्वरूप आहे म्हणून त्या ठिकाणी चित शब्द वापरावा लागला. आणि ज्या ठिकाणी दुःख नाही म्हणून आनंद शब्द वापरावा लागला. तेव्हा सच्चित आनंद हे जे शब्द आम्ही वापरले म्हणे ज्ञानवंता, ते त्या 3 गोष्टी नाही म्हणून ते दाखवण्यासाठी आम्ही वापरलेले शब्द आहेत. म्हणजे सच्चिदानंद हा शब्द जो तयार झाला, आत्म्याचं जे विशेषण आम्ही म्हणतो, देवी ज्ञानवांना मंजूर नाही. कारण तिथे कुठला शब्द नाहीये, कुठलीच वाणी नाहीये, तो शब्दातीत आहे. म्हणून सच्चिदानंद पदाचा सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी मोह बसत नाही. याच्यासाठी 68 ओव्या त्यांनी खर्च केलेला आहे. त्यानंतर मग 3 प्रकरणी मध्ये आले. आता 6, 7 आणि 8 ही 3 प्रकरण खंडनात्मक आहे. पहिलं प्रकरण 6वं प्रकरण आहे शब्द ज्ञान खंडन. शब्द जे आहेत आणि या काही शब्द भाषेतले असतात, वाणीतले शब्द अवैसरीतून निर्माण होतात. हा जो शब्द आहे हा शब्द आत्म्याच्या ठिकाणी पोहोचतच नाही. तर वाणीच पोहोचत नाही तर शब्द पुढे जाणार. म्हणून शब्दाचं खंडन केलेलं आहे. शब्द हे इतर बाबतीमध्ये आम्हाला खूप सहाय्य करतात, हे खरं. शब्दांचे 3 फायदेही त्यांनी त्या प्रकरणामध्ये सांगितलेले आहे. परंतु पुढे ज्ञानोगांनी सांगितलं की हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी विलीन होऊन जातो, त्याचा उपयोग नाही त्या ठिकाणी. शब्दांनी आत्म्याचं वर्णन करता येत नाही, शब्द आत्म्याच्या ठिकाणी लागू पडत नाही. शब्द ज्ञान खंडनासाठी ज्ञानोगांनी 103 ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यानंतर अज्ञान खंडनाला 7वं प्रकरण. आणि हे अज्ञान खंडन ज्ञानोगांनी कमालीचं खोडून काढलेले आहे. अज्ञान खंडनाच्या 295 ओव्या लिहिल्या ज्ञानोगांनी, सगळ्यात जास्त. कारण त्यांचा भर लोकांमध्ये हे जे अज्ञान 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 पसरलेलं आहे, लोकांमध्ये तर पसरणार नाही, परंतु आमच्या साधकांमध्ये ते राहू नये. साधकांमध्ये अज्ञानाचा भ्रम राहू नये म्हणून ज्ञानोगांनी 295 ओव्यांमध्ये विस्ताराने अनेक उपमा दृष्टांत आणि प्रमाण देऊन हा विषय मांडलेला आहे. खूप प्रमाण दिली, खूप उदाहरणं दिली. ज्यांना म्हणतात अज्ञान नावाची वस्तू समजली.
कारण सर्वत्र जर परब्रह्म पोचलेलं आहे, ते ब्रह्म चैतन्य आहे, तर तिथं अज्ञान आलं कुठं? आणि ह्या ब्रह्मचैतन्यामध्ये अज्ञानाचा शिरकाव होत नाही. मग तुमचं अज्ञान घेऊन बसलेला आहात, ते अज्ञान पूर्णपणे व्यर्थ आहे असं ज्ञानवाणी सांगितलं. असा हा 295 यांचा हा ज्ञानवाणी अज्ञान खंडनासाठी वापर. त्यानंतर त्या अज्ञान सापेक्ष जे ज्ञान आहे, म्हणजे लौकिक ज्ञान, जगाचं, प्रपंचाचं, हे जे ज्ञान आहे त्याचे खंडन केलेले आहे. ते खरं ज्ञान नाही. आणि त्याच्यासाठी मग 19 रोगांमध्ये तो बाबा वाटत. त्यानंतर शेवटचं 9वं प्रकरण होतं ते जीवन मुक्ती कथन करून. सगळ्या या वरच्या 8 प्रकरणांचा निचोड म्हणजे सार काढला आणि मनुष्याचं सगळ्यात उच्चतम ध्येय काय असलं पाहिजे, विशेषतः साधकाचं तरी निश्चित ध्येय काय असलं पाहिजे, ते त्यांनी या जीवनमुक्ती कथनामध्ये सांगितलेले. जो साधक आहे, जो गुरु पासून ज्याने साधना घेतलेली आहे आणि जो साधना करणारा आहे, त्याने कशासाठी साधना करावी आणि साधना करता करताना तो कशा प्रकारचा सिद्ध होतो, जीवनमुक्त होतो, आत्मज्ञानी होतो, ब्रह्मज्ञानी होतो, हे ज्ञानवाणी सांगितले. जीवनमुक्ती कथन हा अतिशय रम्य विषय. जीवनमुक्त महात्मा आपल्याला ओळखता येत नाही बाहेरून. तो आपल्यासारखाच शरीरधारी असतो आणि शरीराच्या इंद्रियांनी विषयांचे भोगही तो घेतो. असं असताना आपल्यापेक्षा तो वेगळा कसा दिसेल? म्हणून ज्ञानवानी त्याला ओळखण्याच्या असंख्य गुणा लक्षण या जीवनमुक्ती कथनामधून सांगितले. मुक्तीची लक्षणं ज्ञानवानी आपल्याला या 9व्या प्रकरणामध्ये 71 रोगांमध्ये सांगितली. काल आपली 71वी संपली. आणि नंतर आता हे जे 10वं प्रकरण आहे, हे 10वं प्रकरण म्हणजे ग्रंथ परिहार म्हणजे ग्रंथ महात्म्य. याच्यामध्ये फक्त 31 ओव्या आहेत. तेव्हा या 31 ओव्यांमधून आता आपल्याला हा ग्रंथाचा परिचय ज्ञानाला करून येत आहे. हा ग्रंथ आहे तरी काय, या ग्रंथाची निर्मिती कशी झाली, कोणी केली, याचं श्रेय कुणाला द्यावं, हा अतिशय महत्वाचा विषय ज्ञानवानी लिहिलेला आहे. एवढं महान कार्य करूनही ज्ञानोबा कसे किती नम्र आणि विनम्र आहे हे पाहण्यासारखं आश्चर्य वाटत. तेव्हा ग्रंथ महिमावर्णन किंवा ग्रंथ परिहार हा 10व्या प्रकरणातला आता आपण सुरुवात करतोय. पहिलीच उभी आता येते. ही पहिली उभीच पाहणं कशी सुंदर आहे. ज्ञानोबा आपल्या सद्गुरूंची आठवण करून सांगताय. आता तुम्हाला थोडस ऐकायला थोडस जोर होता ना. ज्ञानोबा म्हणतात परी गा श्री निवृत्ती राया, परी गा श्री निवृत्ती राया, परी गा श्री निवृत्ती राया, हातातळी सुखविले तुया, हातातळी सुखविले तुया. परी गा श्री निवृत्ती राया, हातातळी सुखविले तुगा. तरी निवांतची मिया, तरी निवांतची मिया, भोगावे की दे. तरी निवांतची मिया, भोगावे की दे.
ही अतिशय सोपी आहे, परंतु त्या ओळीमध्ये लक्षात आहे जी व्यंजना आहे ती फार उत्कृष्ट आहे. ओळीचा सरळ सरळ सोपा असा अर्थ आहे. आता ज्या लोकांना शक्तिपात ही विद्या माहिती नाही, शक्तिपाताची प्रक्रिया माहिती नसलेले लोक या ओळीचा अर्थ कसा करतात आणि शक्तिपात विद्या ज्यांना माहिती आहे ते कसे करतात याच्यामध्येच फरक पडून जातो. म्हणून ज्ञानोबांचा ग्रंथ जेव्हा अन्य पंथाचे लोक करतात त्याचा अर्थ तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने लावतात. त्यांना हा शक्तिपात मार्ग माहिती नाही म्हणून ते वेगळ्या पद्धतीने त्याचे अर्थ लावतात. तेव्हा या ग्रंथावर खरोखर उत्कृष्ट भाष्य व्हायला पाहिजे. स्वामी महाराजांचे म्हणायचे शिवतीर्थ, या ग्रंथावर शक्तिपाताच्या दृष्टीनं अर्थ सांगणारा कोणी महात्मा राहायला पाहिजे. त्यांच्या संरक्षणात म्हणून बराचसा शक्तिपातच आलेला आहे असं ते म्हणतात. आणि आतापर्यंत या ग्रंथावर ज्यांचे विवरण आलेले आहेत, ज्यांचे भाष्य आलेले ते सत्पुरुष या मार्गातले शक्तिपात मार्गातले नव्हते. मग स्वाभाविकच आहे ना, त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मार्गातलं जे असेल तत्वज्ञान त्या पद्धतीने ते त्याचा अर्थ सांगतात. त्यांची काही चूक नाही. या मार्गातला आपला शक्तिपात मार्गाचा कोणी असा महात्मा निर्माण झाला असता आणि त्याने हे लिहून काढलं असतं तर त्याचा अर्थ दिला असता तर शक्तिपात मार्गाच्या दृष्टीने त्याचे सगळे अर्थ लावले असते. म्हणून आता ही पहिलीच ओळी जी आहे ही ओळी आपल्याला दोन अर्थ कशी सांगते पहा. आणि या दुसऱ्या लोकांचे जे अर्थ आहे सांगण्याचे आणि मार्गी यांचे तो अर्थ पाहू आपण. आधी तर ते आपल्या सद्गुरूला प्रार्थना करतात काय, परिगा श्री मूर्तिराया, हे श्री मूर्तिराया गुरुदेवा तू काय केलंस, हातातळी सुखवले तुझ्या. आता ही जी पंक्ती ना इथं दोन अर्थ होतात, भिन्न अर्थ. हातात तळी तू सुखविले, हातात तळी, आता हात आहे हा हाताचा तळ आहे आणि या हाताच्या तळावर तू काय केलंस, आम्हाला सुख दिलंस. म्हणजे काहीतरी तू ठेवलं असेल आमच्या हातावर असं. या जसं आता आपण प्रसाद देतो ना, तर हातावर आपण प्रसाद देतो की नाही, तुम्ही पुढे हात करता आणि मग त्याचा तो प्रसाद देतो. तेव्हा तळ हातावर तू आम्हाला जे दिलं हे गुरुदेवा, त्यामुळे मी सुखी झालो. तळ हाती सुख दिले तू का, असा याचा अर्थ झाला. तळ हातावर तू जे मला दिलंस त्याचा मी भोग घेतला, तो खाल्ला, तो काय तू दिलं प्रसाद म्हणा काय म्हणा, आणि त्यामुळे मला सुख झालं, मी सुखी झालो, असा हा एक अर्थ झाला. आता शक्तिपात मार्गाच्या दृष्टीने तळहाती तू मला सुचवलं याचा अर्थ असा आहे की हे गुरुदेवा तू माझ्या मस्तकावर हात ठेवला, तळहात, आणि त्या तळहाताचा स्पर्श मला झाल्यामुळं ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती माझी जागृत झाली आणि त्या शक्तीच्या साहाय्याने माझं जे जीवन आहे ते पार बदलून गेलं आणि मी सुखी झालो. तर हातीस म्हणजे आता या अशा हातावर का अशा हातावर असा प्रश्न. तर हा दोन्ही ठिकाणी हा असा तळ हाताचा प्रसाद खाऊन सुख होणं
का हात हा डोक्यावर माथ्यावर ठेवून त्याच्या स्पर्शाने शक्ती निर्माण झाली, जागृत होऊन त्यापासून आम्हाला सुख होणं, असे दोन अर्थ समजतात. ज्ञानोबा हे शक्तिपात मार्गातले आदिगुरु आहेत असे आम्ही वारंवार म्हणतो, कारण त्यांची दीक्षा निवृत्तीनाथ महाराजांकडून झाली आणि निवृत्तीनाथ महाराजांची दीक्षा गहिनीनाथांची आहे. गहिनीनाथांनी त्या गुरुमध्ये त्यांच्या डोक्यात हात ठेवलेला आहे. आणि आपण आता हा चांगदेव 65 वाचला, त्या चांगदेव 65 मध्ये सुद्धा तो किती वर्षाचा होता तो चांगदेव? 1400 वर्षाचा चांगदेव आणि 4-5 वर्षाची मुक्ताबाई. त्या मुक्ताबाईला सांगितलं निवृत्तीनाथांनी, वास्तविक आता हे सगळ्यात मोठे गुरु होते तिचे, स्वतः ते गुरुदेव होते. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वरांचे गुरु होते. वास्तविक त्यांनी त्याला दीक्षा द्यायला पाहिजे की ना. मग सांगितलं कोणाला? मुक्ताईला, मुक्ता चांगदेवाच्या डोक्यावर हात ठेव आणि त्याला दीक्षा दे. आणि ते स्पष्ट आता सगळ्या ठिकाणी आलेले होते. मुक्ताईने त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्याला दिवस पडायला लागला, त्याची शक्ती जागृत झालेली, त्याला त्याचं जे अज्ञान होत ते नाही होत, त्याला आता त्या 65 वेळाचा अर्थ समजू लागला होता. तो समजायला त्याला आता असेल पडलेले. हे चांगलं 65 मध्ये जे कथन आहे ते शक्तिपात मार्गाचं कथन आहे. लहानशी मुक्ताई काय त्याला शिकू शकते, काय देऊ शकते प्रसाद म्हणून? हा जो प्रसाद आहे, हा तळ हाताचा जो प्रसाद आहे, हा अशा तऱ्हेनं तळ हाताचा स्पर्श आहे आणि त्या स्पर्शाने चांगदेव सुद्धा उद्धरला असे ज्ञानोबा म्हणून राहिले. तसेच माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथांनी माझ्या मस्तकावर हात ठेवून तळ हातावरून मला खूप सुख दिलं. मला माझी कुंडली जागृत होऊन मी अत्यंत सुखी झालो आहे असं ज्ञानोबा या पहिल्या ओळीमध्ये आपल्या सद्गुरूंचं ऋण मान्य करून राहिले. मला माझ्या सद्गुरूंनी सुख कसं दिलं. आता बघा, हे जे 2 प्रकारचे अर्थ आहेत आणि 2 प्रकारच्या अर्थांनी सुख प्राप्त होतं असा त्याचा अर्थ आम्ही करतो. हा जो तळ हातावर आम्ही प्रसाद घेतो आणि खातो त्याच्याने सुख वाटतंय खरं, परंतु हे जे खाण्याचं सुख आहे, खाद्य आहे, ते शाश्वत नाही. खाल्लेलं तसंच राहतं का? काय सुख देतं का ते खाल्लेलं? म्हणून खाण्याचं तळ हातावर दिलेलं जे काय दान आहे ते शाश्वत दान असू शकत नाही. पण तळ हात मस्तकावर ठेवल्यानंतर मात्र जी शक्ती प्रविष्ट होते गुरुची, ती कुंडली शक्ती जागृत करण्याचं जे सामर्थ्य गुरुमध्ये आहे ते शक्ती प्रविष्ट झाल्यानंतर होते. आणि ती शक्ती एकदा जागृत झाली की ती चिरंतन, ती आत्म्याची शक्ती आहे. आत्मशक्ती आत्म्यासारखी चिरंतन कधी न संपणारी आहे. म्हणून त्या शक्तीनं प्राप्त झालेलं जे धन आहे, प्राप्त झालेलं जे सुख आहे ते खरं सुख आहे आणि ते कायम राहतं. ते अखंड सुख आहे, ते जीवनमुक्तीकडे मिळणारं सुख आहे आम्हाला. म्हणून ज्ञानोबांनी या ओळीमध्ये सुखविलेला या ठिकाणी जो अर्थ घेतलेला आहे सुख होण्याचा आणि आनंद मिळवण्याचा, तो या कुंडली जागृतीच्या पद्धतीने घेतलेला आहे असं आपल्या मार्गातल्या महापुरुषांचं म्हणणं, सिद्धूंचं म्हणणं. आता हे जे सुख आहे ते ज्ञानोबा म्हणतात मी कसं भोगलं. आता भोगण्याचे प्रकार आहेत. मग हे तळ हातावरचं जे सुख आहे हे भोगताना ते निवांतपणे भोगता येईल असं होईलच असं नाही. खाताना गडबड होईल. समजा तुम्ही आता प्रसाद घरी घेऊन जाल, घरामध्ये छोटी छोटी पोरं असतात, त्यांच्याकडे तो हातावरचा प्रसाद तुम्ही जर खात बसलाय ते तर चालेल का?
ना मला दे मला दे मला दे सगळ्या बाजूला येतील ते. मग तुम्ही निवांतपणे कसं काय खाल? ते शांतपणे खाल का तुम्ही? मग त्यांच्या तोंडात थोडं थोडं झालं तेव्हा खाल्लं. इथं हा निवांतपणे एकट्याने भोगवला कसा? हे एकट्याच भोगवणं त्याच्या नसताना राहत पडला त्याला भोगता येईल ना. बाकीच्यांना वाटत का तेच होतं. म्हणून शक्तिपात असा अर्थ घेऊन या ओळीचा जर अर्थ काढला तर तो किती सुयोग्य आहे आणि ज्ञानवांना तो आवडणार आहे. आणि ज्ञानवांचं तसंच मत असावं. परंतु शक्तिपात मार्गामध्ये या ज्ञानवांचं हे जे लेखन आहे त्याचा अर्थ सांगणारे महात्मे. तुम्ही सांगा ना, आज आमचे जेवढे संन्याशी आहेत आज आमचे 10, 12, 13 संन्याशी शिवकृष्ण महाराजांचे. यांच्यामध्ये एकच आमचा संन्याशी महाराष्ट्रातला होता कृष्ण. ते गेले बिचाऱ्याला. पण त्यांचे फारसं हे नव्हतं. ते खरं कानडी होते ते. त्यामुळे कानडी भाषेकडून तिकडे गेले ते चित्तूर वगैरे तिथे राहिले. आता फक्त ही जबाबदारी महाराष्ट्रातल्या मराठी जाणणाऱ्या संन्याशापैकी मी एकच मुलगी आहे. आणि मी अशा म्हातारपणामध्ये असा काळ आलाय आमचा जवळ की या 81व्या वर्षी मला आता हा मला सांगावा लागतो. अशी मोठी कठीण अवस्था आलेली. आता तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये तरी मराठी भाषेमधून शक्तिपात मार्गाचा असा संन्याशी महात्मा, संन्याशी म्हणतो मी, आमचे शक्तिपात मार्गातले दुसरे काही, परंतु ते संन्याशी नाही. म्हणून इथले आमचे पूर्वीचे जे होते पूर्वीचे या आश्रमाचे चालक विश्वस्त, त्यांच्याकडून मला असं ऐकायला आलं होतं की हे संन्यासी आम्हाला नको या आश्रमामध्ये. का राहणार आहे ना पूर्वीचे इथलं जीवन आमचं गेलेलं ना. 33 वर्षाचं जीवन आम्ही या गावात व्यतीत केलेले. हजारो विद्यार्थी आमचे इथे आहेत. स्त्रिया आहेत, मुली आहेत आमच्या हजारो. कन्याशाळेत होतो मी 2 वर्ष शेवटी. मग अशा परिचित माणसाला इथं कशाला आणता तुम्ही? कारण त्यांना आमचाही परिचय आहे, या विश्वस्तांचा परिचय होता ना आम्हाला. म्हणून असे संन्यासी आम्हाला नको होते असे ते विश्वस्त म्हणायचे आमचे पूर्वीचे. त्यांना असा कोणता तरी परप्रांतीय मनुष्य पाहिजे होता. आणि बाकीचे सगळे मध्ये जे आमचे संन्यासी बाकीचे, कोण उत्तर प्रदेशातले, कोण मध्य प्रदेशातले, कोण कुठले, त्यांना मराठी भाषा येते. त्यांनी तुम्हाला अमृतानुभव सांगितलं असता. चांगले 65 सांगितली असती, ज्ञानेश्वरी सांगितली असती. अहो, ज्ञानोबांचं हे जे साहित्य आहे हे सांगण्यासाठी मराठी भाषा अवगत असलेला आणि संस्कृतचं ज्ञान असलेला पाहिजे, तर असं सांगता येते. ते मला जर हे संस्कृत आलं नसतं तर मी सांगितलं नसतं. मी म्हटलं तर आपल्याला काही कळत नाही, घेत नाही. आमच्या काही सुविद्याशा साधकांनी मला सुचवलं की तुम्ही आम्हाला हा अमृतानुभव सांगा. मी जेव्हा आम्ही त्यांच्याकडून ऐकलं तेव्हा मला पण वाटलं. कारण हा विषय मी तिथं त्या आश्रमामध्ये घेतलेला होता. तर तिथं पंचायत अशी व्हायची की प्रत्येक दिवशी नवीन साधक, मुंबईचे साधक आहे, गावातून यायचे. त्यामुळे मला समाधानच वाटायचं तिथं की काय करावं ताई. आज ज्यांना आपण ज्या ओव्या सांगितल्या, दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांना दुसऱ्या ओव्या सांगायला लागतात. ग्रंथ कुठं काय, माझ्या दृष्टीने ठीक आहे मला, परंतु ज्या साधकांसाठी आपण हे सांगतोय ते साधक सलग ग्रंथ ऐकू शकत नाही ना.
आणि म्हणून अंमळनेच्या साधकांना सलगपणे तो ऐकता यावा म्हणून आपला हा प्रयत्न. आणि तसं यांच्या माता भगिनींनी आणि आपल्या बंधूंनी तसं सहकार्य केलं. ते आले आणि हा ग्रंथ आपला क्रमाक्रमाने पूर्ण झाला. ज्ञानोबाची इच्छा असेल करायची, माझं तर काहीच नाही. त्या ज्ञानोबाची इच्छा अशी असेल की इथं हा ग्रंथ सलगपणे सांगितला जावा. त्यांची इच्छा, त्यांची जर इच्छा नसेल तर हे झालंच नसतं. कारण ज्ञानोबा बसलेले आहेत ना समाधीमध्ये, म्हणून ज्ञानोबांच्याच कृपेनं हे सगळं इथं अवतरलेलं आहे, झालेलं आहे. यात माझं काही कर्तृत्व नाही हे पुन्हा मी सांगतो. मी तर आमच्या शिवतीर्थ महाराजांना सांगितलं की तुम्ही जशी आता एकांतात राहतात ना, तशी माझी वयाची स्थिती झाली. मला एकांतात राहायचंय. मला आता हा प्रपंच नाही करायचा आश्रमाचा. आश्रम हा मोठा प्रपंच आहे. तुम्हाला कल्पना नाही की तुमच्या घरी 10 माणसं जर एकदम आली घरामध्ये पाहुणे, तर त्या बायांची काय फजिती होते, का फजिती होत असेल बिचारींची. एकदम 10 माणसं समजा आले आपल्याला पाहुणे. तसं आमचं आता हे जे इथं आश्रमाचं जीवन आहे, हे इतकं लहान कुटुंब आहे आमचं. कुटुंब म्हणा त्याला, परंतु तिथं आमचे जे येणारे बाहेरून जाऊन येणारे लोक ते तर काही विचार करत नाही. विचार येतात ते म्हणजे आम्हाला आश्रमात जायचंय. असे अचानक आलेले जे पाहुणे असतात, साधक असतात आपले, तर त्यांना खूप घालायला पाहिजे. त्यांना आम्ही असं म्हणायचं, जा आता खानवळी घेऊन या, असं म्हणायचं. तात्पर्य काही करून आम्हाला त्यांना त्यांची सोय ठेवावी लागते, त्यांना झोपायला द्यावं लागतं, त्यांचं पाहावं लागतं. अशा प्रकारचा हा आश्रमाचा जो व्यवहार आहे, हा सगळा प्रपंच एक मोठा. आणि संन्यासाला हा प्रपंच नको आहे. आता संन्यास घेतला काही करता, तो छोटा प्रपंच सोडला ना, मोठा प्रपंच पकडला, काय अर्थ झालायचा. म्हणजे हा संन्यासी महा मोठा प्रपंची आहे असं झालं नाही. पण काय असं तुमच्यासाठी मला हा प्रपंच किंवा हे गुरुदेवांनो तुमच्यासाठी मला आणि माझ्या सद्गुरूंनी शिवतीर्थांनी सांगितलं नाही, आपको तो वहीं जाना पडेगा. फिर क्या करें. मला माहिती होतं की जीवन होतं ना पूर्ण जीवन त्या माणसांचं, जे ज्या वागणुकी होत्या, ज्या पद्धती होता. आता महाराजांची प्राणप्रतिष्ठेच्या वेळेलाच आम्ही पाहिलेलं होतं. जगात कुठं झालं नाही असं झालं. म्हणून माझी इच्छाच नव्हती. पण आता काय गुरु महाराज म्हणतात तर त्यांच्यासाठी तुम्हाला यायलाच पाहिजे ना. आणि म्हणून मला इथे यावं लागले. मी अजून नाराजीने आलोय, आनंदाने आलो असं नाही. परंतु तुम्ही लोकांनी मला साथ दिली. तुम्ही या ठिकाणी दररोज प्रवचनाला येतात, साथ देतात, हा तुमचा उपकार आहे माझ्यावर. आणि म्हणून मी अशा प्रकारचा हा जो भाग आहे, हा सोडून आता शांतता झालेली आहे. म्हणतात परीगा श्री निवृत्ती राया, हातातळी सुखवले तुया, तरी निवांतची मिळा भोगावी की. आता हे जे सुख मला मिळालं कोणतं, तर हाताने तू स्पर्श करून माझी कुंडली शक्ती जागृत करून दिली. आणि त्या कुंडली शक्तीने मला जो आनंद दिलेला आहे, क्रियांचा आनंद आहे, स्पर्शा निळ्या प्रकारच्या पायऱ्या ज्या साधण्यातल्या, त्या पायऱ्यांनी प्राप्त होणाऱ्या ज्या अवस्था आहेत, त्या अवस्थांचा आनंद मला तुम्ही भोगायला दिला. आणि तो मी निवांतपणे भोगतोय. निवांतपणे आनंद भोगणं यामध्ये खूप आनंद आहे. गजबजाट, गोंगाट, गडबड, धूम धडाका, त्यात आनंद भोगताना आताच पाहणार किती बरं वाटतं. आता शांत झालं. तेव्हा म्हणतात मी हा तुमचा हे गुरुदेवा, तुम्ही मला
जो स्पर्श दिला आणि त्या तळहाताच्या स्पर्शाने माझी ही शक्ती जागृत होऊन जे समाधीची आणि समाधीच्याही पुढच्या सगळ्या अवस्था मी प्राप्त करून घेतल्या आणि त्यामुळे मला जो सुख आणि आनंद मिळतोय तो मी निवांतपणे भोगलो. ज्ञानोबांना हा निवांतपणे आनंद भोगता आलेला आहे. हे बघा, तुम्ही ज्ञानोबांचं जीवन जर पाहिलं तर ते किती उदात्त जीवन आहे त्यांचं. त्यांच्या त्या इतक्या छोट्याशा आयुष्यामध्ये आणि एवढं मोठं सामर्थ्य त्यांना प्राप्त असताना त्यांनी कुणालाही शिष्य केलं नाही, शिष्य परिवार वाढवला नाही, आश्रम बांधले नाही, काही केलं नाही. त्यांनी काहीच केलं नाही. हा एक फक्त चांगदेव असा भेटला, पण तो म्हणून चालत आला म्हणून त्याला ती लिहिलेलं पत्र गुरुनी सांगितलं गुरुनाथांनी. त्याचा कोरा कागद आला होता ना, तर त्या कोरा कागदाला उत्तर द्यावं म्हणून गुरुनाथ महाराजांनी सांगितलं की अरे ज्ञानोबा तू बोलले बाबा काय करणार उत्तर. आणि मग ज्ञानोबांनी या 65 वर्षात त्याला लिहून पाठवले. त्याला कोण समजतंय 65 वर्षात त्या चांगल्याला समजलं नाही म्हणून त्याने दिशा घेतली आणि मग त्याला थोडं कळायला लागलं. मग ज्ञानोबांनी त्याचा अर्थ त्याला तात्पर्य असं आहे की हा जो आनंद आहे साधनेतला आणि आपल्या शक्तिपात मार्गातल्या अनेक प्रकारच्या उच्चावस्था प्राप्त झाल्यानंतर होणारा जो आनंद आहे तो आनंद निवांत भोगता येतो. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गडबडीची, गोंधळाची, गजबजाटाची आवश्यकता नाही. एकांतामध्ये तो आनंद भोगतोय. तुम्ही साधकांनी सुद्धा साधना करा आणि साधनेतून हा आनंद प्राप्त करा आणि तो असा एकांतामध्ये प्राप्त करा. म्हणून आपली साधना ही एकांताची साधना आहे, ती एकांतामध्ये केली गेली पाहिजे. ही लोकांताची साधना नाही. लोकांना जमून त्या ठिकाणी साधना करण्याची गोष्ट नाही आपली साधना. तर या साधनेमध्ये होणाऱ्या ज्या क्रिया आहेत आणि जो प्रकार आहे तो इतरांनी पाहिल्यानंतर ते म्हणतात त्यांना वेळ लागलं, डोळ्यांची डोकं फिरली, ज्ञान झाले आणि पुष्कळ आपल्या साधकांना असा त्रासही झालेला आहे. म्हणून गुरु महाराजांनी, शिवतीर्थ महाराजांनी हा पहिला प्रयत्न केला की आश्रम स्थापन केले पाहिजे याच्यासाठी. तर कोणीही आश्रम बांधलेले नाही, कोणी आश्रम स्थापन केले नाही. आमचे इतके दुर्दैव झाले. आमचे गुरु महाराज आश्रमाच्या विरुद्धच होते. ते म्हणत होते आश्रम विश्रम काय नको मला. तात्पर्य शिवतीर्थ महाराज असे की ज्यांनी आपल्या साधकांच्या साधनेसाठी एकांताची गरज ओळखली आणि त्यांच्यासाठी असे आश्रम बांधले. त्या ठिकाणी एकांतामध्ये जाऊन या साधकांनी आपली साधना करावी एकांतामध्ये आणि तो आनंद भोगावा म्हणून हे आश्रम निर्माण झालेले. आता हे आश्रम चालवणं ज्यांच्या हातात पुढे असेल त्यांच्या ज्ञानावर पुढे, त्यांच्या लायकीवर, त्यांच्या ह्याच्यावर पुढे चाललेले. तर ही परंपरा काय आमच्या शिवतीर्थ महाराजांना हीच काळजी आता. ते म्हणतात आपण इतक्या लोकांना आता संन्याशी बनवलं, इतके हे आश्रम तयार केले, आता ही परंपरा आपली पुढे चालवायला असे जर लोक तयार झाले तर बरं, तरी परंपरा खंडित होऊन जाईल. आणि ही अखंड चालणारी अशी जी परंपरा आहे ती राहिली नाही या मार्गामध्ये, खंडित होत आली. रूपान आता जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला तुम्हाला असं दिसेल की फार थोडे तालुके असे की ज्या ठिकाणी बहुतेक 2-4 दादा माणसं अशी पसरलेली त्यांनी दीक्षा घेतलेली अशी. आता ती माणसं त्यांच्या संसारामध्ये रमलेली ठीक आहे, अशी तुमच्यासारखी दररोज कोण त्यांना सांगणारी नाही ठीक आहे. आता जी माणसं इतर ठिकाणी जी आहेत साधक मंडळी त्यांना कोण असं सांगताय, कोण त्यांना आपल्या मार्गाची सुद्धा माहिती कोण देत नाही. तेव्हा
हे राया निवृत्ती राया श्रीमूर्त राया, आता तरी सुखवले तुया, तरी निवांत चिन्या भोगावी. तेव्हा मला आता हे तुझं जे सुख आहे, तू दिलेली जी साधना आहे आणि त्या साधनेने ते मला आत्मसुख प्राप्त होणार आहे, त्या आत्मसुखाची गोडी आता सांगता येण्यासारखी नाही. बाकी सगळ्या सुखाची आपल्याला गोडी सांगता येते, आत्मसुख मात्र सांगता येत नाही, आत्मा सांगता येत नाही. मग आत्म्याची गोडी का सांगता येणार? म्हणून या आत्मसुखाची गोडी मी निवांतपणे एकांतामध्ये भोगावी अशी स्थिती तुम्हाला दे. आणि म्हणूनच ते संजीवनी समाधीमध्ये बसलेले, संजीवनी समाधीत बसलेले आता हा संपूर्ण ग्रंथ आहे ना, याचा थोडा थोडा परिचय आता ज्ञान आपल्याला पुढे करून देणार ते. ज्ञानोबा म्हणतात, हे श्री मूर्तिराया गुरुदेवा, मी माझ्या मस्तकावर हात ठेवला व मला सुख स्वरूप बनवलं. सुखी बनवणं वेगळं आणि सुख स्वरूप बनवणं वेगळं. बरं, आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सुखी बनवणं वेगळी गोष्ट आहे आणि सुख स्वरूप बनवणं वेगळी गोष्ट आहे. सुख स्वरूप म्हणजे काय? आता हा याचा खडा आहे, कशाचा? खडी साखरेचा. हा खडी साखरेचा खडा गोडी रूप आहे का? या खड्याला याची गोडी याच्यापासून वेगळी आहे का? याला कोणी गोडी देईल का आता? किंवा त्याला म्हणणं, हे साखरे दादा, साखरे महाराज गेले बरं आमचे, अहो आम्हाला तुमची याच्यातली गोडी द्यायला थोडी. साखरेची आता या खड्याची गोडी करून तुम्हाला बाजूला काढून गोडी दी का? बाजूला काढून ही का गोडी खा आणि तू खडा बाजूला राहिला, असं होईल का? का बरं देऊ शकत नाही असा तो? हा खडा त्याची गोडी जर त्याच्यामध्ये आहे तर ती गोडी तुम्हाला अशी काढून का बरं तो देत नाही? कारण तो गोडी रूप होऊन गेला, एकरूप होऊन गेली. गोडी आणि तो वेगळे नाही. तो खडा म्हणजेच गोडी आहे, गोडी म्हणजे खडा होऊन गेला. इथं गोडी रूप खडा आहे हा, गोडी रूप खडा आहे. म्हणून गोडी आणि खडा दोन नाही. तसं आम्हाला जेव्हा सुखरूप करतात गुरुदेव, तेव्हा आम्ही त्या सुखाशी म्हणजे आत्मसुखाशी एकरूप होऊन जातो. मग तिथून सुख वेगळं आणि मी वेगळा असा भाव नाही. हा प्रपंचातला संसारातला भाव आहे. आम्ही जे पदार्थ खातो आणि त्याच्याने जे सुखी होतो तेव्हा सुखी होणं वेगळं. एखादा पैसा मिळाला सुख झालं बा मला, एखाद्याला मान मिळाला सुख झालं बा मला. तेव्हा हे प्रपंचातलं जे सुख आहे ते असं विभक्त आहे. मी वेगळं आहे आणि माझं सुख वेगळं आहे असं प्रत्येका ठिकाणी वाटतं आपल्याला. परंतु तसं हे आत्मसुख नाही. आत्मसुख जेव्हा आम्हाला प्राप्त होईल त्यावेळेला त्या आत्म्याचं सुख प्राप्त होईल आणि आत्मा वेगळा राहील असं नाही. आत्मा आणि त्याचं सुख एकरूप होत, अनेकरूप आहेच ते. आत्मा म्हणजे सुखी, सुख म्हणजे आत्मा. आत्मा आणि सुख एकरूप आहेत. म्हणून जेव्हा आम्हाला आत्म्याचं सुख प्राप्त होईल त्याच वेळेला आम्हाला आत्माही प्राप्त होऊन जातो. म्हणून जानोबा सांगायले की तू आम्हाला सुखरूप बनवलं, सुखी नाही बनवलं. सुखी बनवणारे इतर पदार्थ आहेत ते खा आणि सुखी व्हा, परंतु या ठिकाणी सुखरूप व्हा, सुखाशी एकरूप होऊन जा. सुख आणि तुम्ही एकरूप झाला की तुम्ही सुख आहात, असा हा प्रकार आहे. म्हणून जानोबा म्हणतात की हे गुरुदेवा, तू मला सुखरूप बनवलं, माझ्या मस्तकावर हात ठेवला
आणि मस्तकावर हात ठेवून तू मला असं स्वरूप बनवलंय, तुझ्यासारखं मला बनवलेलं आहे असं ज्ञानोबा म्हणतात. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेले आहे त्याबद्दल. ती प्रत्यक्ष आपण पुढे पाहू. ज्याशी निजानंदी आनंद रे, ज्याशी निजानंदी आनंद रे. निज आनंद जो आहे तो आत्मानंद आहे आणि त्या आनंदाचा उपभोग आपल्याला या अशा साधनेतून मिळतो. गुरु कृपेनं प्राप्त होणाऱ्या ह्या सीतमायुगाच्या साधनेतून हा आनंद आपल्याला उपभोग होता येतो असं ज्ञानोबा म्हणून राहिलेले. पुष्कळ सांगता येईल. आजच्या या वेळेवर सत्संगाची वेळ संपलेली आहे आणि आजच्या या सत्संगाला आपण विश्राम देऊया. उद्याला यातला काही भाग उद्या पाहू. खर तर एक एक ओळी घेतली ना तर असं वाटतं की हे काय भरलेलं आहे ज्ञानोबानी याच्यामध्ये. इतकं काही त्याच्यामध्ये सापडतं. ज्ञानोबांना आपण प्रणाम करू आणि त्यांनी दिलेला सुरुवातीचा ओवी आहे या ओवीचा आपण जो अर्थ काढला तो ध्यानात घेऊन सगळ्या साधकांनी ज्ञानोबांना प्रणाम करून ज्ञानोबांनी आम्हाला अशी प्रेरणा द्यावी आणि हा सुखाचा किंवा सुखरूप होण्याचा भोग द्यावा अशी आपण त्यांना प्रार्थना करा. आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊ. हरि ओम तत्सत.